तर नमस्कार भावांनो, जय महाराष्ट्र, जय श्री महाकाल, जय सारथी. तर प्रथमतः स्वागत आहे भावांनो तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये. तर भावांनो आपण होतो तिरचीला काल, आणि तिरचीवरून काल आपण आलो आणि बेंगलोरला सकाळी थांबलेलो येऊन बमसुंदराला ह्याला थांबलेलो, आपलं काय ते पार्किंगला थांबलेलो. आणि पार्किंगवरून सकाळी 2 ऑर्डर आल्या, एक मुंबईच्या आलेली आणि एक मला वाटतं रत्नागिरी आलेली, पण त्या काय कन्फर्म झाल्या नाही. तिसरी ऑर्डर आली आपल्याला संभाजीनगरची. तर आता आपण आलो भरायला गाडी छत्रपती संभाजीनगर, होसूरवरून भरायचे महिंद्रा लॉजिस्टिकचा छत्रपती संभाजीनगरचा माल टीव्हीएसचा. तर आले भावानं भरायला, घेतोय कंपनीत आता लोडिंग करून. तर चला व्हिडिओत बघण्यासारखं असं इंटरेस्टिंग भरपूर अशा गोष्टी आहेत, आणि चला व्हिडिओ बघत राहा शेवटपर्यंत. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सारथी, जय श्री महाकाल. तर भावानं आपण होतो बमसुंदरा पार्किंगला, आणि तिथून आपण आलोय भरा थेनी रोडला टीव्हीएसच्या वेअरहाऊसला. आपल्याला माल भरायचा छत्रपती संभाजीनगरचा. तर चला भावानं पोचूया. राहिले 4-5 किलोमीटर अंतर, पोचतोय आता कंपनीत. हा बघू शकता तामिळनाडूमध्ये होसूरमध्ये थेनी रोड आहे, या रोडला भरायचं आपल्याला टीव्हीएसचं वेअरहाऊस आहे. इथं भरतो गाडी आणि निघूया. आपल्याला मुंबईचा माल आलेला सकाळी, पण तळ्यात मळ्यात चाललं होतं, त्यामुळे मग आता जे आलं ते घेतलं, कारण आपल्याला पोचायचं 14 तारखेला निघायचं अमरनाथला, त्यामुळं आलो निघून. तसं तिकडून तिरचीवरून पण माल होता आपल्याला, आत्ता फोन आलाय उद्या भरायची. ती ऑर्डर हातात होती, पण ती पण भरायचं होतं उद्या, त्यामुळे उद्या भरली असती तर ती गाडी झाली असती 13 तारखेला खाली. 10 तारखेला भरली असती तर 13 तारखेला खाली झाली असती. मग त्यामुळं निघून आलो तिरचीवरून, म्हणलं येऊन पटकन बेंगलोरनं भरून जाईल गाडी. बेंगलोरला आलो सकाळी 2 ऑर्डर वाजल्या, तिसरी ऑर्डर डन केली ना आलं आता संभाजीनगरचा माल भरायचा. चला आता माल भरू आणि निघू. संभाजीनगर खाली करून बघू तिकडून काय भेटलं तर ठीक करायला, नाहीतर एमटी आला मग उधळत. चला आपण पोचलो आपण टीव्हीएसच्या वेअरहाऊसला. चला आता गाडी भरून घेऊ फटाफट. एंट्री वगैरे केली, झमेला दुनियाचं इथं एंट्री केली, आता गाडी भरायचं बघू. चला फटाफट गाडी घेऊ भरून. पुढे जाऊन लेफ्टला भरायची गाडी. भरपूर लपडे तिथं, कपडे वगैरे घालायला लावले, खाकी वर्दी घालायला लावली बघा, काढलेली घालायला लावली. चला तर भावानं बघू शकताय केवढा टीव्हीएसचं वेअरहाऊस मोठं. आता लास्टला आपल्याला जाऊन भरायची गाडी. अजून वाजते वाटतं हे. चला लास्ट एंडिंगला जाऊन भरायची गाडी. चला भरूया. आणि विषय असा होता की आपण काय भरत नाही इकडे आडवं तिडवं, एक तर मुंबई भरतो नाहीतर मग सरळ गुजरात भरतो. पण आता नक्की विषय आपला काय होता सांगतो तुम्हाला. आपल्याला 14 तारखेला जायचंय याला अमरनाथला, त्यामुळे आपलं बुकिंग आहे. आणि जर वेळ घालवला असता तिरचीला मला ऑर्डर होती, उद्याची ऑर्डर होती, उद्या मुंबईचा माल भरायचा होता. उद्या 10 तारखेला संध्याकाळी तो गाडी भरून सोडणार. 11, 12, 13ला गाडी पोहोचणार. बरोबर, मी म्हणतो 12ला पोहोचली, 12ला जर 13ला खाली होणार गाडी, 13ला खाली झाली तरी आपल्याला 14ला निघायचंय. मग 13ला आपण मुंबईत असणार, परत तिथनं एमटी येणार, परत सकाळी निघायचं, म्हणजे ती सगळी गडबड होऊन जाणार. म्हणून ते मी बुकिंग सोडून दिलं आणि डायरेक्ट आलो बेंगलोरला आलो. बमसुंदराला थांबलो होतो, सकाळी भरायला आलोय बघा. टीव्हीएस कंपनीत भरायला आलोय महिंद्रा लॉजिस्टिकचा माल. चला आता भरून घेऊया इथनं डायरेक्ट छत्रपती संभाजीनगरचा माल. चला आता वेट कर बोललाय, 10 मिनिटात टाकतो. 2 पॅलेट आहेत वाटतं. चला घेऊ भरून आणि निघू आपल्या प्रवासाच्या दिशेनं. चला भाऊनो व्हिडिओ बघत राहा शेवटपर्यंत. भाऊनो बघू शकता गाडी झाली लोड. हे 2च बॉक्स आहेत, हा एक 10 किलोचा आहे आणि हा एक 10 किलो, 20 किलो माल. चला भोंगा फाईट निघायचा आता डायरेक्ट संभाजीनगर, थांबायचंच नाही कुठं. बघू शकता झाली गाडी लोड आणि आता निघायचं. चला आता घेऊ सील मारून आणि मारू कल्टी. 20 किलो आदळीत जायचं आहे, दाना. चला निघूया. झाली गाडी आपली भरून. फायनली वाजले 2 आणि 2 वाजता गाडी भरून झाली राव. भरपूर वेळ झालाय, वेळ लावला. मला वाटतंय 11:30 वाजता आलोय, 2 वाजवले. लोडिंग केलं. 2 बॉक्स आहेत बघितली तर 5-5 किलोची, 10 किलो माल आहे. लय 20 किलो असेल मी म्हणतो पॅलेट सकट. तर चला झाले भरून, निघतोय आता. तर चला घ्या असं ज्योतिबाच्या नावानं चांगलं. जय श्री महाकाल. देवालाच काळजी बरं का शेवटी आपली, फटाफट यायची. तर चला जाऊया आता, निघूया संभाजीनगरच्या दिशेनं. आणि तिथनं डायरेक्ट आपटीत घरी. भेटला माल तर ठीक, नाही तर सरळ घरी येणार.
और गाडी भरली आता. हे गेट पास आउट करायचंय. लय मगज मारी या कंपनीत. थर्ड क्लास कंपनी आहे राव, TVS लॉजिस्टिक. चला आता कॅन्टीन मध्ये चाबी मारून मगच जाऊ रिटर्न. हो ना, बघू शकता किती लांब बाबा. आपल्याला तिथं जायचं आहे पुढं. अर्धा किलोमीटर चालत आलोय. चला आता चाली भावानं भेटले एकदाचे पेपर निघतोय बघा. आता इकडून बाहेर जायचं आहे वेअरहाऊसच्या पाठच्या साईडून. तर चला, ज्योतिबाच्या नावानं चांगल 10 किलो माल आहे भावानं. आयला अजून काय भेटलं असतं तर बरं झालं असतं, पण काय जुगाडच नाही. आपल्याला गडबड आहे. आणि मुंबई पुण्याचं असतं तर केलं असतं जुगाड. इकडं कुठं ऑड साईड माल मिळणं मुश्किल आहे. पुण्यावरनं वाया पुन्हा जायला लागेल. पुण्याचा एक माल आहे पण नाही उपयोग. चला जाऊ द्या, जाऊ आपण नगर मार्गे. चला भावानं आता निघूया कंपनीतून बाहेर पडतो. चहा वगैरे मारतो कुठंतरी आणि डायरेक्ट लागतो हायवेला. चलो म्हणून होस्कर रोडला आलोय आणि बघू शकता लागले भरपूर असं जाम. चला आता बेंगलोर सिटी पास करू. इलेक्ट्रॉनिक सिटी वगैरे ह्या टाइमला जामच असते, त्यामुळे जाम लागले. कामानं सुटायचं टायमिंग झालं, 6 वाजलेत. तर चला आता फटाफट नाईस रोड मारू आपण आणि करू क्रॉस. चला भावानं. तर भावांना आपण पोहोचलोय नाईस रोडला. आता नाईस रोडला लागेल म्हणजे इलेक्ट्रॉनिक सिटीलाच आहे खालच्या खाली. आता लागेल नाईस रोडला. तर इथं पण ट्रॅफिक आहे बघू शकता. आता एवढाच पट्टा, एवढं मारलं की डायरेक्ट मग तुमकुरला ट्रॅफिक, मग आधी मध्ये कुठं नाही. तर चला भावानं करूया पटापट रनिंग पास. तर भावानं आपण सध्या होतो टुमकुरच्या टोल नाक्यावर आणि चहा वगैरे घेतला इथं आणि हार घेतला बघा धन्नूला. मस्त असा हार घेतला आणि आता निघतोय इथून. चहा वगैरे घेतला, एक मित्र भेटलेला तो भेटला आणि आता निघतोय. तर चला निघूया आपल्या प्रवासाच्या दिशेनं. बघू शकता हार घातला धन्नूला भरपूर दिवसातून. तर खाली स्क्रीनला घासतंय म्हणून घासत नाही, क्रॅश पडतात. आज म्हणलं घालूयाच. चला भावानं आपण पोहोचलोय शिर्याला आणि आता जेवायला थांबायचं आहे. 10 वाजून गेले राव, भरपूर वेळ झालाय. तर जेवायला थांबतोय बघा आपल्या जैन हॉटेलला सातारकरवर. घेतला लेफ्ट. अजून एक गाडी येते मागणं, त्याला पण लोकेशन पाठवायचं. चला धाब्याचं लोकेशन माहित नाही, पुण्याची गाडी आहे, नवीन आहे कार्यकर्ता. तर चला पोचलोय धाब्यावर. हा पुढं दिसतोय हा समोर आपला जैन धाबा कुमारचा, जैन सातारकर आपल्या पुसेगाववाल्यांचा. आणि इथं आपण आता जेवायला थांबतोय. आवाज माझा जरा कमी झाला भूक लागल्यामुळं. तर चला आता थांबू जेवायला. बघू शकता दिसला का बोर्ड, जैन सातारकर. चला जेवूया आता. तर भावना मस्त असा फ्रेश झालोय आणि आपण थांबलोय आता जैन धाब्यावर. मस्त असं जेवण करू आपल्या कुमारच्या हॉटेलवर आणि निघू. अजून एक गाडी यायला लागलाय, तो आला की निघून जायचं. तर चला. भाऊ आपला हॉटेलला आहे का आम्हाला इथंच कुमारकडे भरपूर दिवस झालं. आणि चला आता जेवूया. आता तो कार्यकर्ता यायला लागलाय, आला की जेवण करायचं निघायचं. झोपायचं काय नाही, आपल्याला घरी जायचंय. चला भाऊन जेव्हा थांबलोय. मस्त अशी शेंग भाजी घेतली, रोट्या घेतल्यात. हे दादा आहेत पुण्याचे, इकडे आपले विशाल पोळ आहेत. तर मस्त असं जेवण करतो. झोप आली तर पुढं जाऊन चित्रदुर्गाच्या पुढं झोपणार, एवढ्या लवकर येणार नाही. बघू येईल तिकडं झोपू आणि निघून जाऊ. तर चला पहिलं आता जेवण करू. भावानं मस्त असं जेवण केलंय आपल्या कुमारच्या धाब्यावर. हे दादा आहेत पुणे सोबत आणि त्यांची गाडी आहे. आता निघतोय. आमल्या भेटला होता, आमल्या जेवतोय, आम्ही आता निघतोय. तर चला आता निघूया आपल्या प्रवासाच्या दिशेनं. झोप येईल तिथं झोपायचं. चित्रदुर्गा पास करून शक्यतो पुढं जाऊन हॉस्पिटलच्या आसपास झोपू, पांढरा धाबे वगैरे बघू. आता कुठं झोप येईल तिथे झोपू. हे जाऊ का रे. जेवण झाले भावना आणि धाब्यावरून निघतोय. बघू शकतो धाब्यावर दोन्हीच्या गाड्या लागलेल्या आहेत आणि आपण चाललोय. आपल्याला काही झोप नाही, मस्त असं फ्रेश झालोय. डिझेल एक टाकलं पाहिजे चित्रदुर्गाच्या पुढं, तिथं टाकू त्या पंपावर. सारखा मेसेज करतोय तो ब्लॅक डकचा, तिथं टाकू डिझेल. तर चला आता निघतोय आपण.
तर भावांनो, आपल्याला रनिंग असं भरपूर आहे. बेंगलोर मधून संभाजीनगर बरोबर 900-950 किलोमीटर आहे. मुंबईचंच रनिंग आहे आपल्याला. आणि परत तिथून एमटी आपल्याला यायचंय कराडला. एक तर एमटी येऊ नाही तर काय, भेटला माल तर भरून येऊ, 100% माल भेटला तर भरून येऊ, नाहीतर मग एमटी येऊ. कारण आपल्याला एवढा वेळ नाही. गावाला जाऊन 1-2 दिवस तरी गाडी वगैरे क्लिअर करून धुवून बिन टकाटक लावून गाडी लावून परत निघलं पाहिजे. बाकीची कामं आहेत, थोडी किरकोळ आराम पण भेटला पाहिजे 1 दिवस. परत ट्रेनचा प्रवास आहे 2 दिवसाचा, त्याच्यानंतर परत गाड्याचा प्रवास, 3-4 दिवसाचा प्रवास होणार आहे आपल्याला. आपल्या गाडीतला प्रवास काय वाटत नाही, पण त्या ट्रेनचा आणि ते लय वैताग येतो आता. म्हणजे ते नको नको वाटतं ट्रेनला. ट्रेनमध्ये काय आपण स्लीपर एसीच आहे, काय विषय नाही. पण परत त्याच्यानंतर बसमधून जायचं ना पुढं बालतालपर्यंत. आपल्याला जम्बो पासून बालतालपर्यंत जाणार आपण बसने. पुरा दिवस जातो, अख्खी नाईट जाते तिकडे जायला. कॅनॉय मधून जाणार आहे आपण, ट्रेननं काय जाणार नाही आपण. तर चला भावांनो, आता जिथं झोप येईल तिथं झोपू. आता वाजले बघा 11:15 झालेत मस्त अशा. आणि झोप येईल तिथं झोपू, काय विषय नाही. एवढं काय अर्जंट बिर्जंट नाही. आपलं वजन नाही गाडीत. दोन हे आहेत बॉक्स फक्त 10-10 किलोची, 20 किलो वजन आणि पॅलेट एक 10 किलो, असं 30 किलो टोटल मिळून आहे. तर चला भावांनो, जाऊ झान आणि मारू चित्रदुर्गातनं टर्न. तर भावना आपण पोहोचलो सध्या चित्रदुर्गाला. आता आपल्याला हॉस्पिटलला टर्न मारायचं इथून पुढच्या ब्रिज खालून. हा चित्रदुर्गा बायपास आहे. झोप यायला लागली बायपासला. तर आता आलाय बघा हा पुढचा ब्रिज आहे. तर ब्रिजवरून आपल्याला खाली उतरायचं हॉस्पिटलला. आणि हॉस्पिटलच्या आता रोडला लागलो ना, पुढं कुठं जरी जाऊन झोपणार आहे मी. मला झोप यायला लागले. बायपासला आलेली झोप आता जोरात. म्हणजे गाडी इकडे तिकडे गेली दोनदा. म्हणलं आता झोपायला पाहिजे, झालं टायमिंग. डोळे झाकायला लागले. आता एक टर्न मारू, बघू आली झोपून टाकू. चला भावांनो, मारू हॉस्पिटलला टर्न. हा बघ असा खाली गोल रोड जातो हॉस्पिटलला. इथून लेफ्ट घ्यायचं, इंडिकेटर लावून चाललाय गाडी मला त्याच्या पाठून. हॉस्पिट सरळ गेला, जाऊन गेली आपल्याला सातारा, कोल्हापूर, कराड. आणि लेफ्टला गेला हॉस्पिट वरून सोलापूर, असा रोड आहे. तर चला उतरतोय आपण खाली. बघू शकता पुढची गाडी कुठं गेली रावलो, भिंगरी गेला तो बहुतेक. दाबून जेवलो मस्त असं शेंग भाजीला दणका दिल्यामुळं आता झोप यायला लागली. तर चला मारला टर्न आणि लागलोय आपण आता 13 नंबर हायवेला. आणि हे बघू शकता चित्रदुर्ग कसे दिसते भावांनो, नात्याबाद आहे का नाही, विषय आहे का बघा. कसं वाटतंय आज वातावरण असं. चला लागलो 13 नंबर हायवेला. 13 नंबर, चला. तेरा नंबरला 4 लाईनला मध्ये झाडं लावलेली नाहीत. आपल्या 4 नंबरला कशी झाडं लावलेली आहेत, त्यामुळे पुढच्या गाडीची लाईट आहे ना आपल्या डोळ्यावरती येत नाही. पण या 13 नंबरला कसं आहे, पुढच्या गाडीची लाईट डायरेक्ट डोळ्यावर येते, त्यामुळे झोप येते. आणि डोळ्यावर लाईट पडली की मला लगेच झोप येते, कारण त्रास होतो त्याचा. तर आपल्याला सवय नाही ना सिंगल रोडची, त्यामुळे तो त्रास होतो. बाकी एकदा सवय झाली की काय वाटत नाही सिंगल रोडला कंटिन्यू चाललं की. पण आपण चालत नाही जास्त करून 4 लाईनला असतो, पुढे लाईट पडली की आपल्याला झोप येते. तर झोप यायला लागलेली. थांबलो असा मस्त असा चहा घेतला इथं. टोल नाका लागला पहिलाच आपला याचा हॉस्पिटल रोडला. मस्त असा चहा घेतला आणि झोप गेली, जरा तंद्री आली होती. आणि आता निघूया, चला पटापट. सूर्य यायला लागलाय तिकडून. तोला हॉस्पिटलच्या आसपास भेटू
आणि निघून जाऊ आणि हॉस्पिटलच्या पुढे जाऊन झोपू आपण कंपल्सरी. कारण वाजले आता 2, 3, 4 वाजता पोचतो तिथे. 4 वाजता झोपू, सकाळी निवांत उठून जाऊ, काय टेन्शन नाही. चला भावानो निघूया. पाऊस पण यायला लागलाय बघा, काचवर बघा पाणी. आत्ताच काच साफ केली तोपर्यंत पाऊस आला. चला तर भावानं आपण पोचलो हॉस्पिटलच्या अलीकडच्या टोल नाक्यावर आणि परत झोप आली राव. आता झोप आली, आता झोपायचं काय विषय नाही. डिझेल टाकायचं, कांडी ब्लिंक होते बघा. चला डिझेल टाकूया आता. बघतो आता पंप कुठला आहे. भारतचा पंप भेटला की फुल करू. कधीपासून चमका लागला माझं लक्षच नव्हतं. चला भावना आपण पोचलोय हॉस्पिटलच्या बोगद्यात. कसं वाटतंय विरंगुळा? हा छोटाच आहे पण मस्त आहे. छोटा बोगदा आहे पण मस्त वाटतंय जरा. चला आता आलोय हॉस्पिटलला. आता हॉस्पिटल आणि कोपलचा पुढचा टोल क्रॉस करू आणि झोपू मांडायचं धाब्यावर. पहिले डिझेल टाकायचं राव. भरपूर किलोमीटर झाले बघा, 750 किलोमीटर झाली गाडी. डिझेल टाकलं पाहिजे. डिझेल 40 लिटर वाचणार आहे 100%. चला भावना डिझेल टाकायला थांबलोय. जिओचा पंप आहे हॉस्पिटलच्या तिथं. डिझेल टाकून घेतो मस्त असं. टाकी फुल करायची. आपण टाकलेलं डिझेल बघा ह्याला सेलमच्या मागं टाकलेलं. त्याच्यावर गाडी इथं आले. 750 किलोमीटर झाली गाडी. खाली म्हणजे भरून वगैरे इथं आली डायरेक्ट. बघू आता किती बसतंय. मला तर वाटतं 40+ होईल. कारण भरपूर एवढी कधी मी चालवली नव्हती, पहिल्यांदाच चालू आहे एवढी. बघूया किती बसतंय. चालले फुल करायचं. बस बोलो टालो. बस 39.36 बसलाय. 3626. चला ठीक आहे. भावना रात्री आलेलो इथं सर्व्हर डाऊन होतं. डिझेल टाकलं आणि झालं सर्व्हर डाऊन झालं. सगळं भॉळ उठलं. आता सकाळी त्याला पेमेंट केलं आणि आता निघतोय. तर चला आपण होतो हॉस्पिटलला. हॉस्पिटलवरून आपली प्रवासाला होते सुरुवात हॉस्पिटलवरून. तर चला भावना आता निघूया आता इथून. त्याला पेमेंट वगैरे केलं. आता निघतो. फ्रेश झालोय मस्त असा. तर चला रात्री डिझेल टाकलं आणि अचानक पेमेंट जायचं बंद. माझ्या बँकेचं सर्व्हर डाऊन. कुठलीच बँक होईना. मग काय केलं तर चला असं ते. आता झालंय पेमेंट आणि आता निघतोय. चलो हॉस्पिटलच्या तिथं टोल नाक्यावर आलो. तिथं आपला सूरज भाऊची गाडी भेटली बघा आपली. बघा थांबली नाश्ता करायला. मस्त असा नाश्ता करतो आणि कल्टी मारतो. येऊ शकता आपले हे बसला काय. हो ना मस्त असा नाश्ता केलाय सूरज बरोबर आणि निघलोय आता. हॉस्पिटलचा टोल पास केलाय कोपलचा सॉरी. आणि आता इथं बघा RTO असतो समोर उभा. रांड 24 तास हालत नाही, जातच नाही इकडं तिकडं. काय उभा असतो एंट्रीला. बघा इथं लावलेली असते गाडी काय. आणि हे चमच काय बोंबलत असते चालू. तर चला भावानो अजून भरपूर असं रनिंग आहे. रात्री ते सर्व्हर डाऊनचा लपाडा झाल्यामुळं झोपलो तिथंच. 4ला झोपलेलो, 8ला उठलोय. तसा 4 तास मस्त अशी झोप झाली. आता टेन्शन नाही. मस्त अशी आंघोळ करतो आता कुठं तरी आणि निघून जाऊ. तर चलो भाई लोग चलते हैं अपनी मंजिल की ओर. आपण पोहोचलोय आलमट्टीला आणि वातावरण बघू शकता कसं आहे. नाद्याबाद. आणि बघू शकता आलमट्टीचं धरण. हे धरण आहे आलमट्टीचं. आणि हे पाणी बघा. आपल्या इकडे पाऊस पडला तर त्या धरणाला पाणी असते बरं का. कसं वाटलं भावांनो धरण आणि वातावरण. नाद्याबाद विषय आहे. तर चला भावांनो आता करूया रनिंग. तर भावना आपण उमदी रोडला टर्न मारलेला आहे विजापुरातून आणि आता सरळ हा रोड आहे मंगळवेढ्याला निघतो. तर मस्त असा रोड आहे सिंगल. थोडासा पुढं खराब आहे, बाकी टकाटक रोड आहे.
आणि तिकडून सोलापूर वाया गेलं ना, मागच्या वेळी आपण गेलेलो 1000 रुपये टोल नाका एक्स्ट्रा जातोय. इथून मला वाटतं 1200 रुपये टोल आहे इथून संभाजीनगर पर्यंत. तर इकडून आता काय टोल नाही आपल्याला, पूर्ण संभाजीनगर पर्यंत एखादा टोल लागेल मला वाटतं, 1-2 टोल लागतील छोटे छोटे. बाकी 1 सुद्धा रुपयाचा खर्च नाही, काय नाही, बॉर्डर ना फॉर्डर काय नाही. तर चला मस्त असा प्रवास आपला चालू आहे. आणि पुढे आता कुठेतरी थांबूया, स्टॉप घेतला पाहिजे जेवायला, कारण जेवायचं टायमिंग झाले 12:30 वाजले. मस्त असं जेवण करू, आंघोळ करून आणि निघू. चला महाराष्ट्रातच जेवण करू जाऊन डायरेक्ट. तर भावांनो आपण आलोय आता महाराष्ट्रात. आपल्या वातावरण बघा कसं आहे, कर्नाटक महाराष्ट्र बॉर्डर आहे. कसं वाटतंय नाद खोळा, पावसाचा टिपोच बघाय नाही, सुकलंय सगळं. किती भारी वाटतंय, एक नंबर. असं भावांनो बघायचं असलं का नाही तर बघा इकडे द्यायला लागते. आपल्याकडे असलं वातावरण होत नाही लवकर. कसं वाटतंय, एक नंबर. मुंबई पुण्यावाल्यासनी बघायला मिळत नाही असलं. चला आता करूया रोड पास आणि मंगळवेड्यात आता पुढे थांबूया, आंघोळ करतो राव. पुढे कुठे चांगला धाबा बघतो आणि थांबतो. आपल्याला काही इकडली आयडिया नाही कुठला धाबा चांगला वगैरे काय. आपण कधीतरी येतो इकडनं, भरपूर दिवसात ना आलोय. चला बघू. आपण पोहोचलोय मंगळवेढ्याला. आणि मंगळवेढ्याला मस्त अशी मंगळवेढ्याच्या पहिला आंघोळ केले, फ्रेश झालो, मस्त असं जेवण पण केलं. आणि आता निघतोय आपण आपल्या प्रवासाच्या दिशेनं. आणि किती मस्त वाटायला लागलं माहिती का आंघोळ केलं. महाराष्ट्रातलं पाणी, हा 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 हा. मस्त अशी एसी लावले, गरम होते तरी पण आंघोळ करून एसी लावले. आता निघतो. आता काही एसी बंद नाही संध्याकाळपर्यंत. मस्त असं चिल्ड राहायचं बघा. चेहऱ्यावर तेज आलं की नाही, लगेच आंघोळ केल्या गेल्या टकाटक. चला निघूया. मस्त अशी गाडी वगैरे धुतली, धन्नू चकाचक केली बघा, क्लीन करून टाकल्या काच बीच सगळं, मागचं पुढलं. माग हौदा काय नाही धुतला, शोवर पाणी मारलं, तिथं पाणी होतं तोपर्यंत बघा झालं पावसाचं वातावरण. गाडी धुतली की पाऊस येतो, काय फिक्स आहे. गरम होतं राव दुनियाचं. चला भावांनो, गाडी वगैरे धुवून झाले. आता मस्त मंगळवेढ्यात एंट्री मारू, कुठं चहा घेऊ आणि निघू. रिजनरेशनची लाईट लागली बघा. आता ह्या रोडला कुठं रिजनरेशन व्हायचं. चला तरी पण रेटू आणि करू रिजनरेशन आणि निघू. ऑटोमॅटिक जात आहे, 20 किलोमीटर चालले की ऑटोमॅटिक, त्याचं काही टेन्शन नाही एवढं. तर चला भावांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक शेअर कमेंट करून सांगा. मोठा ब्लॉग होईल. चला भावांनो, भेटू आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सारथी, जय श्री. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सारथी, जय श्री महाकाल, जय श्रीराम. ज्योतिबाच्या नावानं चांग भले. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.